नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या दिराकडे अचानक कुठून तरी खूप जास्त पैसा आला. मी एका गरीब कुटुंबातील होते, त्यामुळे अचानक एवढा पैसा येणे माझ्या विचारांच्या पलीकडचं होतं. मी विधवा होते. काही महिन्यापूर्वीच माझ्या पतीचे निधन झाले होते. मला पुढे मागे कोणीच नव्हतं. फक्त एक 7 वर्षाचा मुलगा होता. माझे लग्न खूप कमी वयात झाले होते आणि आता माझे वय 28 वर्ष आहे. पतीच्या निधनानंतर मला आता माझ्या दिरांचाच सहारा होता. माझ्या माहेरी माझी आई होती, जी माझ्या लग्नाच्या 1 वर्षानंतरच देवाघरी गेली होती. बाकी कुठल्याच नातेवाईकाकडून मला कोणतीही अपेक्षा नव्हती. त्यामुळे मग मी दिरासोबत राहण्याचं ठरवलं. आमच्या नात्यातील काही जण येऊन मला सांगू लागले, दीर तुझ्यासाठी परपुरुष आहे आणि दिरासोबत एकाच छताखाली राहणं योग्य नाही. मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मला तुमच्या घरी राहायला न्या. तेव्हा मात्र त्यांचे तोंडे गप्प झाले. आजकालच्या जगात कोणी कोणासाठी काहीसुद्धा करत नाही, कोणी दुसऱ्याची जबाबदारी उचलत नाही. पण माझ्या दिराने मला वचन दिले होते की मी तुमचा आणि तुमच्या मुलांचा सांभाळ करेल. लोकांनी आम्हाला खूप त्रास दिला, कारण आम्ही एकत्र एकाच छताखाली राहत होतो. पण कोणीही आमची साधी मदत देखील केली नाही. मग मला कळून चुकले की लोकांना फक्त बोलायला येते, बाकी काही नाही. खरंच त्यांना माझी काळजी असती तर त्यांनी मला त्यांच्याकडे आसरा दिला असता. पण लोकांना त्यांच्याशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त मला त्रास द्यायचा होता. एकदा मी माझ्या दिराला सांगितले की दुसरीकडे राहायला जाऊ, पण त्याने सांगितले की दुसरीकडचं वातावरण चांगले नाही आणि तिथे माणसंसुद्धा चांगली नाहीत. मी असे ऐकले आहे की तिथले माणसं स्त्रियांच्या चुकीच्या कामासाठी वापर करतात. तुम्ही माझ्या भावाची पत्नी आहात, त्यामुळे तुमची जबाबदारी माझी आहे. माझ्या भाचाची एकुलती एक निशाणी आहे आणि त्यांचा सांभाळ करायला मी समर्थ आहे. त्यांचं ते बोलणे ऐकून मला खूप बरं वाटलं, पण समाजाची भीती देखील वाटत होती. मग माझ्या दिराने सांगितलं की आपण ही जागा सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाऊ. त्याचा हा निर्णय ऐकून मला आनंद झाला. मग आम्ही ते शहर सोडून दुसरीकडे निघून आलो. आता आम्हाला तिथे कोणीसुद्धा ओळखत नव्हते. आम्ही जास्त कोणाशीही बोलत नव्हतो, कारण पुन्हा आमच्या नात्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले असते. कधी कधी शेजारच्या स्त्रिया माझ्याकडे येत, तेव्हा त्या मला माझ्या दिराबद्दल प्रश्न विचारत होत्या. तेव्हा मी त्यांना सांगायचे की तो माझा लहान भाऊ आहे. त्यानंतर हळूहळू हेच पसरले की मी माझ्या भावासोबत राहते, त्यामुळे आम्हाला तिथे राहताना कोणतीही अडचण आली नाही. माझ्याकडे लग्नातील काही दागिने होते, ते विकूनच आम्ही इथे आलो होतो. माझ्या दिराने इथे आल्यावर व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय काही दिवसातच छान चालायला लागला. घरात बराच पैसा येऊ लागला. मी बराच वेळ त्याला व्यवसायाबद्दल विचारत असे, पण प्रत्येक वेळी त्याने उत्तर देणे टाळले. मग मी जास्त काही विचारायचं सोडून दिले. माझ्यासाठी तर हेच महत्त्वाचे होते की घरात पैसा येत आहे. माझा दीर एक चांगला माणूस होता आणि तो कधी चुकीचं वागेल असे मला कधीच वाटले नाही. त्यामुळे मी जास्त या भानगडीत पडले सुद्धा नाही. त्याच्याकडे भरपूर पैसे आले. मग आम्ही तो परिसर सोडून एका चांगल्या भागात मोठे घर विकत घेतले. आता आम्ही मोठ्या घरात राहायला आलो होतो आणि आमचे राहणीमानसुद्धा श्रीमंतासारखे झाले होते. जसजसा पैसा येऊ लागला तसतसे सगळे नातेवाईक आमच्याकडे परत येऊ लागले. माझ्या दिराचे लग्न अजूनही झालेले नव्हते. त्यांचे पैसे बघून सगळ्यांचे डोळे चमकू लागलेले होते आणि त्या सगळ्यांच्या डोळ्यात माझा दीर आणि त्यांचे पैसे कुपू लागले होते. त्या लोकांना तर आधीच माझ्या दिरासोबत राहणे आवडत नव्हते. आता तर ते अजूनच ओढून ताणून बोलू लागले. कोणीतरी असे म्हणाले की दिरासोबत लग्न तरी कर, नाहीतर वेगळे राहा. तुझे त्याच्यासोबत राहणे बरोबर नाही. पण त्याच लोकांना जेव्हा मी सांगायचे की मला तुमच्याकडे आश्रयाला ठेवा, त्यावेळी ते लोक तोंड फिरवायचे. मोठ्या घरात आल्यावर मी एका वृद्ध महिलेला कामासाठी ठेवले होते, जे आमच्यासोबत कायमचेच राहायची. म्हणजे मी एकटी कधीच नसायचे. श्रीमंत झाल्यावर माझ्या दिराने अजून एक काम सुरू केले होते. तो प्रत्येक महिन्यात 50 मुलींचे लग्न लावून द्यायचा. त्या मुली खूप गरीब कुटुंबातील होत्या. मग तो त्यांना हनीमूनऐवजी तीर्थयात्रेला पाठवायचा आणि सगळा खर्च तो स्वतः करायचा. त्याच्या या कामामुळे मी खूप खुश होते. पण व्हायचे असे की जेव्हा ती मुलगी तीर्थयात्रेला जायची, तेव्हा येताना ती विधवा होऊन परत यायची. आता मात्र मला काळजी वाटू लागली, कारण असे प्रत्येक मुलीसोबत होऊ लागले होते. ही गोष्ट समजल्यावर माझ्या दिरेला पण टेन्शन आले, कारण त्याने केवळ पुण्य कामासाठी गरीब मुलींचे लग्न लावून त्यांना देवदर्शन घडवण्याची जबाबदारी उचलली होती. पण आता हे अघटित घडू लागले होते. माझा दीर मला म्हणाला की ही गोष्ट कोणालाही कळता कामा नाही.
की जी मुलगी लग्नानंतर देवदर्शनाला जायची ती विधवा होऊन माघारी यायची. त्याचे हे बोलणे मला थोडे खटकले, कारण मुलींना तर ही गोष्ट माहिती असायलाच पाहिजे की येताना त्यांच्या पतीचा मृत्यू होत आहे. पण मी ही सांगताच आयुष्यात पहिल्यांदा माझा दीर माझ्यावर ओरडला. त्याच्या अचानक अशा वागण्यामुळे मला धक्काच बसला. तो आजपर्यंत माझ्याशी कधीच अशा आवाजात बोलला नव्हता. उलट तो मला त्याच्या भावाची विधवा समजून आदराने वागायचा. पण आज तो जसा माझ्याशी बोलला तसा यापूर्वी कधीच बोलला नव्हता. तो माझ्याशी बोलून निघून गेला. पण मी याच विचारात पडले होते की नक्की त्याला काय झालं आहे. मी माझ्या मुलाला जेवण दिलं आणि त्याला झोपवले. माझी स्वतःची झोप मात्र उडाली होती, कारण माझ्या दीराचा स्वभाव दिवसेंदिवस बदलत चालला होता. मी त्याला खूप मृदू बोलताना पाहिले होते, पण मागच्या काही दिवसापासून त्याचे जे रूप माझ्यासमोर आले होते ते बघून माझा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. आता तर तो जास्तच अडलेटपणे वागू लागला होता. आज पुन्हा तो माझ्याशी उद्धट भाषेत बोलला तेव्हा मला आश्चर्य वाटले. तो रात्रभर घरी आलाच नाही. मी रात्र त्याची वाट बघत बसले होते. कुठेतरी माझ्या मनात शंका आली की तो चुकीचं काहीतरी काम करत असणार, कारण घरात एवढा पैसा येत होता. आणि आता मला माहीत झाले होते की मुली तीर्थयात्रेला जायच्या आणि येताना विधवा व्हायच्या. या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या. मी एक एक दुवा जोडत गेले आणि माझ्या लक्षात आले की या सगळ्यात नक्कीच काळभोर आहे. तो पुढचे 3 दिवस घरी आलाच नाही. मला आता खूप काळजी वाटू लागली की माझा दीर अखेर कुठे गेला असेल. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. याच विचारात मी असताना अचानक घराचा दरवाजा उघडला गेला. मी माझ्या खोलीतून बाहेर आले आणि बघितले तर माझा मुलगा शाळेत गेलेला होता. आणि दिवसाच्या वेळी माझा दीर कधीच माझ्या खोलीत येत नसे, पण आज तो त्या अवस्थेत माझ्या खोलीत आला होता. त्याची ती अवस्था बघून मी त्याच्याकडे बघतच राहिले, कारण माझा दीर दारूच्या नशेत होता. आजपर्यंत मी कधीच त्याला अशा अवस्थेत बघितलं नव्हतं. त्यामुळे त्याला असे बघून मला खूप मोठा धक्का बसला. त्याचे पाय एकमेकात अडखळत होते आणि तो माझ्याकडेच येत होता. तो अचानक माझ्याजवळ आला आणि थेट माझ्या पाया पडला. त्याची अवस्था खूप वाईट झाली होती. त्याने खूप जास्त दारू पिली होती आणि तो अजिबात सुद्धा शुद्धीवर नव्हता. तो माझ्या पाया पडत होता आणि जोराने रडू लागला. मला आश्चर्य वाटले की तो का रडत असेल. आणि तेवढ्यात रडता रडता तो बेशुद्ध झाला. दुपारच्या वेळी तो माझ्या खोलीत येऊन बेशुद्ध पडला होता. आणि जर का कोणी त्याला खोलीत बघितले असते तर माझी आबरू गेली असती, कारण त्यावेळी घरात फक्त तो आणि मी दोघेच होतो. मी जी कामासाठी बाई ठेवली होती ती आज सुट्टीवर होती. आता त्याला माझ्या खोलीतून बाहेर कसे काढू हे मला समजत नव्हतं. पण काही झाले तरी मला त्याला बाहेर काढायचेच होते. मग मी त्याला कसेबसे उडत त्याला बाहेर घेऊन आले. तो चांगलाच वजनदार होता. माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला तो कसा ओढला जाणार. कसाबसा उडत मी त्याला माझ्या खोलीत पोहोचवले आणि स्वतःच्या खोलीत आले. त्याच्या खोलीला मी बाहेरून कुलूप लावले, कारण माझ्या मुलाच्या येण्याची वेळ झाली होती आणि मला त्याला आणायला जायचे होते. माझा दीर अशा अवस्थेत कुठे बाहेर जाऊ नये म्हणून मी दरवाजा बंद केला आणि मी मुलाला घेऊन बाहेर आले. तेव्हा दीर आतच होता. मुलाला फ्रेश केले आणि थोडं खायला दिल्यानंतर तो त्याच्या क्लाससाठी निघून गेला. मुलगा निघून गेल्यानंतर मी माझ्या दीराच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि बघितले तर तो तसाच पडून होता. आता मात्र त्याला त्या अवस्थेत बघून मला काळजी वाटू लागली, कारण तो बराच वेळ बेशुद्ध होता. बहुतेक त्याने जास्त दारू प्यायले असावे. त्याला शुद्धीत कसे आणू हे मला सुचत नव्हते. तेवढ्यात अचानक मला एक कल्पना सुचली. मी स्वयंपाकघरात गेले आणि एक जग भरून पाणी घेऊन आले. मी ते पूर्ण पाणी त्याच्या तोंडावर ओतले. अचानक थंड पाणी पडल्याने तो जागा झाला, पण अजूनही तो पूर्णपणे शुद्धीत नव्हता. मी त्याला म्हणाले की तू आता वरती बेडवर झोप. तुला जाग आली की मी तुझ्याशी बोलते. आता त्याला अजूनही पूर्ण भान नव्हते. तो धडपडत बेडवर जाऊन झोपला. त्याची ती अवस्था बघून मला रडू येऊ लागले. मला जाणवलं की त्याने बहुतेक पहिल्यांदा दारू प्याली असावी, त्यामुळे त्याची अवस्था अशी झाली आहे. रात्री 12 वाजता माझ्या खोलीचा दरवाजा कोणीतरी वाजवला. मी दचकले, कारण माझा मुलगा झोपलेला होता. मी दरवाजाकडे पाहिले. मला जाणवलं की बाहेर माझा दीर असावा. आता मला काहीही करून त्याच्याकडून माहिती काढून घ्यायची होती की तो नक्की काय उद्योग करतो. मी हळूच बेडवरून खाली उतरले. मुलाची झोप मोडणार नाही याची काळजी घेतली आणि हळू पावलाने दरवाजाकडे गेले. मी दरवाजा उघडला तर समोर दीर उभा होता. त्याच्याकडे बघून जाणवले की तो दुपारपेक्षा वेगळा दिसत होता. त्याची मान खाली झुकलेली होती आणि केस ओले होते. नक्कीच तो आंघोळ करून आला असावा. त्याची ती मान हेच सांगत होती
की त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे. पण तो मला त्याच्या पश्चातापापेक्षा हे जाणून घ्यायचं होतं की आज त्याने असं कृत्य का केलं होतं. मी त्याला विचारले, तू दारू पिला होतास का? हे ऐकताच तो माझ्याकडे बघू लागला. त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्याने मानेनेच मला होकार दिला. मला हे आधीच माहीत होतं, पण मला त्याच्या तोंडून ते ऐकायचं होतं. त्याने होकार देताच मला खूप राग आला. मी रागातच विचारलं, का प्यायलास दारू? त्यावर तो काहीच बोलला नाही. मान खाली घालून उभा राहिला. मी पुन्हा तोच प्रश्न विचारला. तेव्हा तो म्हणाला, मी जाणून बुजून पिली नाही. माझ्या मित्राने मला बळजबरीने हे शरबत आहे असे सांगून पाजले. मला माहीत नव्हते की माझे श्रीमंत मित्र त्यात गुंगीचं औषध मिसळतील. मला याची खरंच माहिती नव्हती. जर माहीत असते तर मी कधीच पेलो नसतो. हे ऐकून मात्र त्याच्यावर माझा विश्वास बसला, कारण मला माहीत होते की माझा धीर एक चांगला माणूस आहे. मी त्याला पहिल्यापासून ओळखत होते. माझ्या भावासारखाच होता. मी त्याला मोठ्या बहिणीसारखे समजावून सांगितले की तू त्या श्रीमंत मुलांची संगत सोडून दे. पण अचानक तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघू लागला. त्याने जाता जाता मला हेही सांगितले की आता 1 आठवडा तरी तो घरी येणार नाही, कारण त्याला एक मोठे काम मिळाले आहे आणि तो त्याला एका आठवड्यातच पूर्ण करायचे आहे. मला विचारायचे होते की तो काय काम करतो ज्यावेळी एवढा पैसा येतो, पण ते विचारण्यापूर्वीच तो निघून गेला. त्याच्या श्रीमंत मित्रामुळे त्याच्याकडे एवढा पैसा यायला लागला असावा असे मला वाटले. पण आता तो ते काम सोडू शकत नव्हता, कारण त्या कामात शिरणे सोपे होते पण बाहेर पडणे खूप अवघड. त्याचे ते शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते. आज 3 दिवस झाले तरी दिराचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता. मी खूप काळजीत होते. अखेर 1 आठवड्यानंतर तो घरी परतला. मी विचारले, 1 आठवडा कुठे होतास? तेव्हा तो म्हणाला की तो दुबईला गेला होता. त्याचे ते हे वाक्य ऐकून मला धक्का बसला, कारण त्याने मला सांगितले नव्हते की तो परदेशात जात आहे. मी विचारलं की तू दुबईला जाऊन काय केले? तेव्हा त्याने एक खूप सुंदर सोन्याचा हार माझ्यासमोर ठेवला. रात्रीच्या प्रकाशात तो खूप चमकत होता. तो नक्कीच खूप महागडा होता. मी विचारले, हा कुठून आणलास? तेव्हा त्याने सांगितले की तो दुबईतील एका शेठने त्याला भेट म्हणून दिला आहे. मी विचारलं, एवढा महागडा हार कोणी भेट म्हणून का देईल? तर त्याने मला सांगितले की तुम्ही आंबे खा, गुटल्या मोजू नका. हा हार मी तुमच्यासाठी आणला आहे, त्यामुळे तुम्ही भेट म्हणून ठेवा. मी त्याला स्पष्ट सांगितले की जोपर्यंत तू काय काम करत आहे हे सांगत नाहीस तोपर्यंत मी हा हार घेणार नाही. माझे बोलणे ऐकून त्याला आश्चर्य वाटले. त्याने तो हार घेतला आणि तेथून निघून गेला. आता मला सत्य शोधून काढायचे होते. 1.5 वर्ष असेच उलटले होते. आता माझा धीर वारंवार परदेशात जाऊ लागला होता. एकदा त्याने सांगितले की तो दुबईला चाललेला आहे. मला संशय आला, म्हणून मी त्याला सांगितले की मी विधवा आहे, मलाही तीर्थयात्रेला पाठवून दे. सुरुवातीला तो चक्रावला, पण त्याने होकार दिला. तो मला एकटीला पाठवणार होता, पण मी इतर मुलीसोबत तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रेच्या ठिकाणी पोहोचताच मला जो धक्का बसला त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तीर्थयात्रेला पोहोचले नव्हते, तर मी त्या मुलीसोबत दुबईला पोहोचले होते. माझ्या दिराने मला तेथे पाहिले आणि तेथून मला बाहेर काढून माघारी पाठवून दिले. त्यांनी सांगितले की तो काही दिवसातच परत आल्यानंतर सगळं काही सांगेल. मी घरी परतले. 2च दिवस झाले होते की अचानक घराचा दरवाजा वाजला. मी दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या अंगाला काटा आला. समोर माझा दीर उभा होता. तो पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. मी त्याला आत घेतले आणि डॉक्टरांना बोलावले. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याने रडत रडत आपले सर्व कृत्य सांगितले. तो म्हणाला की मुलीचे लग्न लावत नव्हतो, तर मी दुबईच्या एका मोठ्या टोळीसाठी काम करत होतो. घरी मुलींना फसवून त्यांचे लग्न डॉनच्या माणसाशी लावून द्यायचो आणि तीर्थयात्रेच्या नावाखाली त्यांना दुबईला पाठवायचो. तिथे त्यांना मुलींना विकले जायचे. 1 ते 1.5 आठवडा वापरून झाल्यावर त्यांना तुमचा नवरा वारला असे सांगून माघारी पाठवले जायचे. त्या मुलींना कधीच कळायचे नाही की त्यांच्यासोबत काय झाले आहे. मला जेव्हा या पापाची जाणीव झाली तेव्हा मी त्या डॉनला हे काम करण्यास नकार दिला. त्यामुळेच त्याने त्याच्या गुंडाकडून माझ्यावर हा जीवघेणा हल्ला केला. माझ्या दिराचे हे सर्व बोलणे ऐकल्यावर मला त्याचा खूप राग आला. त्याने कित्येक निरागस मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. मी त्याला माफ करू शकत नव्हते, म्हणून मी पोलिसांना बोलावले आणि त्याला त्याच्या ताब्यात दिले. त्याच्या कर्मासाठी त्याला आजीवन कारावास मिळाली. त्यानंतर मी ते घर सोडून दिले, कारण ते घर कष्टाच्या पैशाने घेतलेलं नव्हतं. वाईट कर्माचे फळे ही वाईटच मिळतात. तर मित्रांनो, आजच्या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.